Ocean. माझ्या बरोबर असं आमचे वर्किंग प्रेसिडेंट डॉक्टर आमची महिला विंग प्रेसिडेंट ममता मॅडम, आमचे कुडचडेचे लिडर जेम्स फर्नांडीस सर आणि आमचे सिनियर वायस प्रेसिडेंट संदेश तेलेकर. सकाळीं हांवें BJPच्या ऑफिसान फोन करून रिक्वेस्ट केल्लो की आमी 5 जाण येवन जस्ट एक मेमोरंडम दिवंक शकता ऑन द कुडचडे सेक्स एक्सप्लॉयटेशन केस. हो आतां एक सिरियस केस आसा आणि all the facts, all the events that have happened in the last few days point to the fact that this case is being suppressed. भारतीय जनता पार्टीच्या लिडराचो हातून डायरेक्ट इन्वॉल्वमेंट आसा म्हणून आपल्या पार्टेक वाचोवपा खातीर फ्रॉम द टॉप द भारतीय जनता पार्टी अँड द गोवा पुलीस हॅव बीन ट्रायंग टू सप्रेस दिस केस. तुम्ही पळयला आहे. सो आमी फक्त हो एक तांकां मेमोरंडम दिवपाक आयिल्ले, पूण आमकां आतां सांगता की 5 जाणांक वचूंक शकना, फक्त एक नाजाल्यार 2 जाण यो म्हणून. ते कितें चल्लां म्हणजे आतां पयलीं आमकां सांगताले की तुमी व्हडलो क्रावड घेवं नाका, 5 जाणांचें डेलिगेशन वता. आतां 5 जाणांचें डेलिगेशन वतकूच 2 जाण वता म्हणटा. सो हू इज द गोवा पुलीस स्कॅर्ड ऑफ? यू आर सपोज टू प्रोटेक्ट अस अँड यू आर एक्टिंग एज इफ यू आर इन फियर. हू वील प्रोटेक्ट दॅम? वायट दिसता पळोवपाक की अशी गजाल स्वता गोवा पुलिसान आपली करून उडयल्ली आसा. आता तिने तांकां फोन करून सांगता म्हणा की 5 जाण वतले. आमी जस्ट ते मेमोरंडम दिवन परत येता आनी परत तुमकां मागीर एड्रेस करता. Valmiki, but the case has been given to the crime branch. No, still you people are not happy. राव तुमकां एड्रेस करता. आय जस्ट गिव यू ऑल द फॅक्ट्स वाय वी आर नॉट हॅपी ऑल ऑल्सो एक्सप्लेन. Feeling like सारकें काय ना the entire police headquarters is being barricaded with an iron gate. ह्या 5 जाणांक भायर दवरपाक. गोवा police and the DGP are feeling threatened by 5. म्हणजे आमच्या कोणाचेरूय कसलीच क्रिमिनल केस आसा पयलीं पुलिसान इन्वेस्टिगेट करूंक सांग. एक सुद्दां कसली क्रिमिनल केस म्हणचे ना. आमच्यो धाकट्यो कसल्यो आंदोलनाच्यो, एजिटेशनाच्यो, प्रोटेस्टाच्यो केसी मेळटल्यो. सो आमी कसलेच क्रायम घडोवंक ना. वी हॅव लिव्ड आवर लायफ पिसफुली अँड इन अ लॉ अबायडींग मॅनर. आमकां हांगा गेटी भायर दवरला एज इफ वी आर द बिगेस्ट टेररिस्ट अँड द थ्रेट टू द गोवा पुलीस. सेम ऑन दॅट. ह्या केसी नॉर्मली बिजी आशिल्लो म्हाका दिसता आमकां पळोवन गेलो तो. तेंच्यांनी अपॉयंटमेंट घेतलो. अपॉयंटमेंट येवपाचो आसा म्हणिल्लो. तुमी येया म्हणिल्ले. हांव आयिल्लो. अपॉयंटमेंट आसतना सुद्दां एनीवे आमी वी वील जस्ट एड्रेस यू. पयलीं म्हळ्यार आम आदमी पार्टी कुडचडे हे गोंयान पयलींदां जावंक ना. 25 वर्सां पयलीं तुमकां याद आसतली मिरामार एक सिमिलर इन्सिडंट जाल्लो. वॉज एनीबडी पनिश्ड इन दॅट इन्सिडंट? डीड द विक्टिम्स गेट जस्टीस? कांयच जालें ना. तातूंत कोणें कोणाक प्रोटेक्ट केलो, कोण खंय पावलो, आमदार मंत्री जालो, हें सगळ्यांक खबर आसा. एंटायर थिंग वॉज सप्रेस्ड ड्यू टू पॉलिटिकल प्रेशर. आज तुमी मिरामार सेक्स स्कॅन्डल म्हणून गुगल करून पळयात. रिजल्टूच येवचे ना. 1-2 पयलींचे कसले तरी आउटडेटेड आर्टिकल आसतले. गुगलार सुद्दां दीस केस हॅज डिसअपियर्ड एज इफ इट नेवर हॅपन्ड. पूण हांव तुमकां सांगता एवरी वन ऑफ दोज सर्वायवर्स इज स्टील टुडे सफरींग फ्रॉम द ट्रॉमा that they experienced from that case. Not only from going through that experience, but from the fact that they never received justice. कुडचडे तशेंच जावपाचें. If you see the chronology, एका फाटल्यान एक every attempt has been made to suppress this case. ही केस पयली म्हळ्यार वयर कशी आयली, पुलिसान एक्शन घेतली म्हणून न्ही, लोकांनी बोवाळ घालो म्हणून. लोक जेन्ना बोवाळ घालपाक लागले तेन्ना ही न्यूजान आयली. ताच्या मागीर हो एक्यूज कोण आनी ताजो बापूय कोण ही सुद्दां आयडेंटिटी पुलिसांनी सप्रेस करपाचो प्रयत्न केलो. कित्याक? बिकॉज ही वॉज अ BJP कावन्सिलर. जेन्ना बाकीचे कावन्सिलर पुलीस स्टेशनान पावले, अरे आमचें नांव वाट लागता, सगळे विचारता खंयचो कावन्सिलर काय म्हणून.
That time the police had to reveal that this person's name is Soham Sushant Naik and his father is a BJP councillor. इतले करतकच जेन्ना सेक्शन्स घाले अशें आयकूंक येता की ओन्ली लिनियंट सेक्शन्स लायक IT एक्टाचे सेक्शन्स घालपाक प्रयत्न जालो. ओन्ली वेन NGOs वेंट देयर, जेन्ना NGOs गेले आनी बाकीचे सगळे संस्था गेले तेन्ना पॉक्सो एक्ट आनी गोवा चिल्ड्रन्स एक्टाचे सेक्शन्स चालू जाले. अँड द वर्स्ट थिंग म्हाका दिसता जेन्ना तुमीच प्रेसांनी भारतीय जनता पार्टीचे प्रेसिडेंट बाब दामू नायकाक तुम्ही प्रश्न केलो ताजो रिएक्शन पळोवंक जाय आशिल्लो. ताणें हो इन्सिडंट कंडेम सुद्दां करूंक ना. तुम्ही पळयला कंडेम करतना ताणें फक्त म्हणा ना हें बरें जालें ना, अशें जावंक जायना. म्हणजे इट लूक लायक ही वॉज नॉट टॉकिंग अबाउट द विक्टीम्स फेट, ही वॉज टॉकिंग अबाउट की बाबा भारतीय जनता पार्टीचें नांव घावन जालें आनी अशें जावंक जायनाशिल्लें अशें उलयता आशिल्लें. That was what his reaction felt like. He has still today not condemned. आणि ताणें फक्त जस्टिफिकेशन दिवपाचो प्रयत्न केलो. तुमी ताका विचारलें सुद्दां तुमचो कावन्सिलराचो चलो तुमी कितें एक्शन घेतलें काय म्हणून, ताका रिजायन जावपाक सांगतले काय म्हणून. इज लायक ना ते बापायन तांचे भुरगे कितें करता खबर आसा सुद्दां नासता काय ना. ही ट्राय टू जस्टिफाय इट. आनी ताणें अशेंय म्हळें की द फादर मे नॉट बी अवेर ऑफ द बॉयज एक्शन्स. दीस वॉज अ लाय. ही सगळ्यांत व्हडली फट. कित्याक मोर दॅन 30 विक्टिम्स हॅव बीन इनवॉल्वड इन दीस. 3 वर्सां जालीं वो केस चल्ला दॅट दीस बॉय इज डुईंग दीस थिंग्स. 3 वर्सां एका बापायक खबर आसूंक शकना. हाव इज दॅट पॉसिबल? Why was Mr. Damu Naik trying to defend the BJP councillor? In fact, eka NGO has publicly stated ki Bapuy khabarut nashille, but from the very first victim, he was visiting the victims' families to dissuade them from filing a police complaint. हे बाप दामू नायकाक खबर नाशिल्लें सगळें इन्फॉर्मेशन which everybody else knows. तुम्ही सगळ्यांक व्हडली BJP पार्टी मरे. तुम्ही गोंयांत आपले 4 लाख कार्यकर्ता आसा म्हणटा, एका कार्यकर्त्याक सुद्दां खबर नाशिल्लें हे सगळे इन्फॉर्मेशनचे विच इज इन पब्लीक डोमेन. वाय डीड मिस्टर दामू नायक लाय दॅट द फादर वॉज नॉट अवेअर ऑफ द चायल्ड्स एक्शन्स? म्हणजे तुमकां सगळें चित्र क्लियर जाता दॅट फ्रॉम द बिगिनींग, बिकॉज देर इज अ डायरेक्ट कनेक्शन टू भारतीय जनता पार्टी, द पार्टी राईट फ्रॉम इट्स प्रेसिडेंट इज ट्रायंग टू सप्रेस दिस केस अँड प्रोटेक्ट द एक्यूज. बाब दामू नायक कुड हॅव टेकन अ व्हेरी स्ट्रॉंग स्टँड. तो म्हणूंक शकतालो की हें जालें, वी कंडेम इट. हांव सांगता की हाका बेगीन रिजायन जावचो म्हणून आनी हांव आमच्या पार्टींतल्यान ताका काडटा. दीज आर द एक्शन्स दॅट मिस्टर दामू नायक शूड हॅव टेकन. अरे कावन्सिलाचें इलेक्शन आनी 2-4 आठवड्यांनी जावपाचें आसा. 4 आठवडे सुद्दां तुमकां सत्ता सोडपाक जाली ना. ऑन मॉरल ग्रावंड ही कूड हॅव सेड दॅट आय वील मेक माय कावन्सिलर रिजायन. 4 महिन्यानंतर एनिवे तुम्ही ताका परत तिकेट घेवन ताजे बरोबर खानार घेवन तुम्ही नाचतले ताका. दॅट इज अ फॅक्ट. तुमकां असलेच कॅन्डिडेट जाय. बट वाय डीड यू डू एवरीथींग टू सपोर्ट दीस कावन्सिलर हू इज अ BJP कावन्सिलर? तुम्ही म्हणूंक शकताले की वी डिमांड अ कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन. तुमचो चीफ मिनिस्टर आसा, होम मिनिस्टर आसा. यू कूड हॅव आस्क्ड फॉर अ कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन अँड यू कूड हॅव डिस्टन्स युअर सेल्फ. वयल्यान तूं ह्या कावन्सिलराक प्रोटेक्ट करपाचो प्रयत्न करता. सो वी कंडेम दीस. आनी खूब वायट दिसता ही जी भारतीय जनता पार्टीची एटिट्यूड आसा तातूंत खूब वायट दिसता. म्हणजे तुमच्या परिवारान बायलां ना, तुमकां भुरगीं ना, चलयां ना, तुमकां बायलो ना, आवयो ना, भयणी ना. इज इट ओके फॉर विमेन टू गो थ्रू दीस, फॉर अंडर एज मायनर गर्ल्स टू गो थ्रू दीस? तुम्ही ॲक्शन घेतले ना ते घेतले ना. एटलीस्ट बाबा एज अ पॉलिटिकल लिडर शब्दान तरी उलयात मरे. एटलीस्ट से द राईट वर्ड्स इन पब्लीक. तुम्ही राक्षस जावन पडला मरे, हैवान जावन पडला तुम्ही. ना आता राव तुम्ही, आता तुम्ही राव. तुम्ही तुमच्या राजकारणा खातीर कितेंय करपाक तयार आसा. तुमचे मनीसपण तुम्ही सोंपयल्लें आसा. एटलीस्ट द राईट वर्ड्स यू कूड हॅव सेड इन पब्लीक. कांयच केलें ना तुम्ही. इट इज अ शेम. सो वी कंडेम दीस. आनी आमी DGPक हे मेमोरंडम दिता टू डॉक्युमेंट ऑल दीज फॅक्ट्स
which point to complete suppression of this case and protection of the accused and his BJP councillor fathered by the Bharatiya Janata Party. Valmiki, but आणि आम्ही वॉर्निंग दिता की तुम्ही जर हो केस मिरामार सारख्या केसीच्या बद्दल परत तुम्ही सप्रेस करपाचो प्रयत्न केलो, वी हॅव ऑलरेडी टेकन अप एट नॅशनल लेवल. हाज्या मागीर आमी गव्हर्नरा कडेन वतले आणि वी विल रेज दिस इशू इन पार्लमेंट ऑल्सो. वी आर वॉर्निंग द भारतीय जनता पार्टी. डू नॉट ट्राय टू सप्रेस दिस केस. but Valmiki, the case has been right now given to the crime branch, no? So you people are not still satisfied with this? In crime branch, the only reason for sending it to the crime branch is because of jurisdiction. अशें आयकूंक आयलां की ही जी चली आसा देवर इन jurisdiction beyond the कुडचडे पुलीस स्टेशन. ताच्या खातीर क्रायम ब्रांचाचो इन्वॉल्वमेंट आसा. पूण क्रायम ब्रांच कोणाच्या अंडर येता? हांच्याच अंडर येता, भारतीय जनता पार्टीच्याच अंडर येता. सो आनी क्रायम ब्रांचान अशें कितें व्हडले चमत्कार बाकीच्या केसींनी केल्ले आसा पयलीं? हॅव दे शोन एनी सक्सेस इन पॉलिटिकली मोटिवेटेड केसीस? सो क्रायम ब्रांचान धाडले म्हणून कितें सगळें बरें जालें आनी आतां हो मुद्दो मिटलो अशें भारतीय जनता पार्टीन चिंतचें न्ही. वी आर गोइंग टू मॉनिटर दीस केस. वी ऑल्सो डिमांड अ कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन. कित्याक तुमी सगळे एविडन्स विटनेस सगळे टॅम्पर करून मागीर कोर्टान चार्जशीट करून तांकां सोडोवपाचो प्रयत्न करतले ते आमीय जाणा. बट वी विल नॉट लेट दीस हॅपन. वी विल नॉट लेट मिरामार रिपीट इट सेल्फ. ज्या पुलिसेचो आमी नॉर्मली पुलिसेचेर केन्नाच उलयनाशिल्ले, पण आयचो इन्सिडंट आनी ज्या भशेचो रिस्पॉन्स तो इंटायर क्रायम जातकीर कुडचडे पुलिसान दिलो, म्हणजे खंय तरी लोकांचो प्रेशर लोकांक एकट्यान जावपाक पडलें, लोकांक रिवोल्ट करचें पडलें आनी रिवोल्ट करतकीर खंय तरी पुलीस एक्शनान आयली आनी ताज्या नंतर तें इन्व्हेस्टिगेशन जालें. हें इतलेंच दाखयता की हें सरकार आनी ही पुलीस इज नॉट सिरियस अबावट द लॉ अँड ऑर्डर इन गोवा. तांकां खंय तरी विसर पडला आपल्या कामाचो, आपल्या कर्तव्याचो. जें कर्तव्य तांच्या लोकांच्या प्रती आसा त्या कर्तव्याचो विसर पुलीस डिपार्टमेंटाक तर पडलाच. हें आज कन्फर्म जाता, ह्या केसी नंतर कन्फर्म जाता आनी खुबश्यो ज्यो बाकीच्यो केसी जाल्यो ताच्या नंतर कन्फर्म जाता. हें सरकार टोटली निष्क्रिय जाला. म्हणजे आमी पयलीं आमी रेजिग्नेशन मागताले सरकाराचें, मोरल ग्रावंड दिवन रेजिग्नेशन दियात म्हणून. पण हाज्या नंतर म्हाका दिसता आमी तें मागचें ना. बिकॉज ह्या सरकाराक मोरल ग्रावंड मोरल्स म्हणटा तें ना. टोटली नालायक सरकार जाल्लें आसा. ह्या सरकाराक खंयच इज्जत अब्रू कांयच ना. भारतीय जनता पार्टी जी संस्कृती बद्दल उलयता तांच्या मदीं आनी संस्कृती म्हणटा ती उरली ना. आनी म्हाका दिसता येणाऱ्या काळात खंय तरी लोकांकच गोंयकारांकच ह्या सरकारा अगेन्स्ट एक्शन घेवची पडटली. कित्याक हें सरकार कांय असल्या केसींनी प्रॉपर एक्शन घेवचें ना हाज्या बद्दल आमकां गोंयकारांक खात्री आसाच. कुडचडेकारांक खात्री आसा तशी गोंयकारांकय खात्री आसा. कित्याक आमी फाटलीं एग्जाम्पलां पळयल्यात. आमी फाटल्यान पळयलां की कितें कशा भशेन केसी काबार जाता. जो मनीस सरकारान आयलो, जो मनीस सरकाराचो भाग आसा ताणें केल्ल्या काळ्या कृत्यांची केसी कश्यो काबार जाता हाजी कितलींशीं उदाहरणां गोंयकारां मुखार आसा. आनी आज म्हाका दिसता एक्शन जी जाय ती लोकां कडल्यान जाय, गोंयकारां कडेन जाय. हांव गोंयकारां कडेन मागता की ह्या सरकाराक ह्या पुलिसेक आतां रावपाची वेळ उरली ना. खंय तरी आमी एज अ गोवन, एज अ विजिलंट सिटीजन आमी खंय तरी ह्या सगळ्या गोश्टी कंट्रोल घालचो पडटलो आनी खंय तरी विजिलंट रावन अशा गोश्टीचेर आमी आवाज उठोवचो पडटलो. नाजाल्यार गोंयान हाज्या मुखार रावप सुद्दां डिफिकल्ट जातलें. महिला विंग प्रेसिडेंट